मुंबईमध्ये 4 ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आता वाढ होताना दिसतेय। धोकादायक झाडांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। मुसळधार पावसानं झाडं उन्मळून पडलेली आहेत। चेंबूरमध्ये झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील विविध भागांमध्ये झाड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। काल मुंबईतील 4 भागांमध्ये झाडं कोसळली होती। मरीन ड्राईव्हवर मोठं झाड मुळासकट उन्मळून पडलेलं होतं, तर जोगेश्वरी पश्चिमेतील एससी रोडवर कोसळलेल्या झाडाखाली टेम्पो आणि विजेच्या मीटर बॉक्स हे उद्ध्वस्त झालेलं होतं, ते दबलं गेलं होतं। मात्र सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। कुर्ला पूर्वेतील नेहरू नगरमध्ये झाड कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालं, तर अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोडवरही मुसळधार पावसात झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। या सर्व घटनांमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान धोकादायक झाडांचे तातडीनं ऑडिट करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनानं दिलेत। मात्र मान्सूनपूर्व झाडांची तपासणी, छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे का करण्यात आल्या नाहीत असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय। तर चेंबूरमधील झाड दुर्घटनेप्रकरणी मुंबई मनपानं आणखी एका अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता अरुण मुंढे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। रस्ता काँक्रिटीकरण करताना झाडांच्या मुळाला धक्का लागल्यानं ही घटना घडल्याचा, तसंच झाडाभोवती सिमेंट लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणी सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर आणि दुय्यम अभियंता अरुण मुंढे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निलंबित अधिकाऱ्यांची संख्या आता 3 वर पोहोचलेली आहे।